हे बघू शकता आम्ही चाललो तर पाणी द्यायला ज्वारीला. तुम्ही मग पाहिलं असेल ना पेरलेलं तिथं. पाऊस यायचं वातावरण झालेलं आहे तर पण पाऊस नाही आलं तर कसं होईल. त्यामुळं आम्ही पेरली ज्वारी तर पाणी द्यायला चाललोय. कडोस लावलेले आणि वातावरण तर बघू शकता किती छान झालंय. बघा हे पाणी थोडंच पाणी आमचं पण आहे आपल्या जनावराला त्याला खायला चारा होण्यापुरतं. बघू शकता ते थोडं आज पहिल्या वेळेस द्यायला लागलो ना तर पेरणं काल झालेलं आहे. आज पाणी द्यायला चालू आहे ते थोडी की काही कुंकड जाते. बघू शकता कसं पाणी. कोणत्या सरीत लावायला लागलं तू? लाव आणि इथं काहीतरी बनव ना तू. पाणी इकडे यायला लागलंय अलीकडं. हा थोडं बनवून तिथं. बघा ते पाणी इकडं चाललंय. आज पहिला दिवस आहे त्याला पाणी देणं. कारण इकडं पेरलं आपल्याला हे भिजवायचंय ना. मग इकडे पाणी जाऊन देऊन नाही जमणार. त्यामुळे इकडे दार द्यायला लागतो. दार द्यायचं. किती दिवस लागेल बरं एवढं भिजायला? 2-4 दिवस तरी लागतील. तुम्ही इथून तर कुठपर्यंत? हा तिथपर्यंत ते दिसतंय ना थोडी सरी पाडलेली बहुतेक. हा तिथपर्यंत ज्वारी पेरलेली तेवढं भिजायचं. 4-5 दिवस लागतील का? जाऊ दे. ज्वारी उगायला लागली का रे? 2 दिवस झालं वाटतं पेरलेली नाही का? 2 दिवस झालं पेरलेली. 2 दिवस झाले की आज उगाय पण लागली. पण आता पावसाला हो ना थोडा पाऊस पाहिजे रे. पाऊस आला ना तर आज लय वातावरण झालंय बाबा पावसाचं. पण काय होते काय माहिती. बघू शकता तुम्ही पावसाचं तर एवढं वातावरण झालं की असं वाटतं की आला तर लयच येईल पाऊस. आभाळ तेवढं आले खूपच. पाहू शकतो तुम्ही कसं आभाळ आलंय. पण बघू आता काय होते पाऊस येतो का नाही. त्यामुळे पाणी ते चालू ठेवले. आज पहिलाच पाऊस आहे ते पण खूपच कमी आहे. त्यामुळे पावसाच्या भरोसा काहीच नाही आहे. जे आहे ते जेव्हा चालू आहे त्यामुळे थोडं आशाच ठेवली नाही. कारण असं पण लेट झालेला आहे पाऊस आणि जास्त येईल याचा पण भरोसा नाही आता नंतर. आणि जनावराला तुम्ही बघू शकता एवढंच चारा आहे आपल्याकडं. हिरवा तर एवढाच चारा आहे. आणि वाळलेला तो पण थोडाच आहे. 2 म्हशी आहे 2 बैल आहे त्यांना चारा लागतोच. आणि तेवढं काही भागू शकत नाही आपल्याला. आपलं काही झालं तरी काही नाही पण जनावराला तुम्हाला माहिती लागतच सगळं. चारा खायला पाहिजेच. अवघडच आहे बाबा ना. कुंकड इकडे का? अरे पडू शकतो इकडं. तुझं आसपासच्या पलीकडच्या गावात पडत असेल. 2 गावं सोडून 2 सऱ्यामध्ये लावणार आहे ना तू पाणी? हा म्हणजे कोवर पण आता तू कंटिन्यू कोवर थांबशील इथं. त्याला पाणी द्यायचं लावलंय आता त्याच्याकडेच भिजून ना तुझ्याकडेच एवढं भिजून घ्यायचं बरं. हा का कुठे घेऊन जायचं मग तुला? हे ह्याने नाही का जाणार पुढं? चढ लागला ना पुढं चढ आला ना. इकडे घेऊन जायला लागेल खरंच. तेव्हा इकडं थोडं चढ आहे. कुठं जायचं? बघा तिथं आता थोडं चढ आहे त्यामुळे तुम्ही बघितलं असेल ना. इथून काय करायचं पुढं न्यायचं आहे. इथं घेऊन जायचं कारण इथून एवढं चढ आहे ना तिथं पाणी जाणार नाही वरती. चांगला आहे. खूपच लांब आहे रे ना त्यो परीकडे जाईन ते. आज आम्ही पाईपलाईन चालू आहे आमच्या दोघांची. जमन ना. बघ ना लावून बसू ते कसं. बसतंय का? जाम बस रे. पुन्हा मग इथंच पाणी सारखं निघत जाईल. ते पुढं जाणार नाही. आलंय तिथं. बघू का मी पुढं जाऊन? बघ ना काहीतरी कुठं न करून. बघ ना काहीतरी करून. आणि ते लावून तसं नाही जमा ना. मग आता काय करायला लागेल? मला ह्याचा डोकं लावावं लागणार.
आधी काही बसाना नाही, बघू काय होतंय तर. इथं पाणी आणायचंय. इकडून मला वाटतं बसणार इथून बसन का? बघ मग हे इकडचं घे ना इकडं. हा बसन ना, बघ तर ट्राय करू तर बघ. तुला चाललंय आमच्या इकडे तिकडे घरनं. आता एवढं तर भिजवायला लागणारच आहे, कारण इकडून भिजणारच नाही. तुम्ही बघू शकता ना इकडून पाणी जाणार नाही ना रे. पाणी जाणारच नाही तिकडं. तिथाल्यापासून तिकडं जायचं म्हणलं तर अवघडच आहे. तिकडं थोडा चढ आहे, त्याची चालू आहे हे करणं. मेहनत खरं का? मेहनत लागते. मग पण मेहनत केला फळ कसं भेटतं? फळ म्हणजे त्या मेहनतीचं फळच लयच आनंद भेटतो. फळ भेटायचं टायमाला खरंच ना, आनंद जास्त आहे यात. फळ जरी कमी भेटलं तरी आनंद जास्त आहे. ते तर आहे बाबा. शेतीमध्ये काय म्हणतो, म्हणजे कष्ट असू दे जास्त, पण त्यात आनंद पण आहे, नाही का? खूप आनंद आहे. ही पण बसाना ना यार. मग आता कसं करायचं रे नाना? बघ ना तू काहीतरी. पण ते बनवू कर, बसवू त्याला, तिकडे भिजणार नाही, मग परत वाळून जाईन ती, ज्वारी उगायची नाही. बघा चालू आहे आमचं काहीतरी जुगाड. इकडून तिकडून नळ्या घेऊन हे करून इकडून. एवढं मला तर काही एवढं माहीत नाही, पण त्याचे चालू आहे असं तसं करून इकडून तिकडून बघून नळी लावतोय. देऊ तिकडचं बघू का मी? तिथं अलीकडे घेऊ का थोडा पाईप तो? नाही तर त्या सरीमध्ये जाईन डायरेक्ट. हां अलीकडे घेऊ का? थोडंच पाणी, पण या पाण्या पण म्हणजे शेतकऱ्यासाठी पाणी म्हणजे लयच मोठा स्रोत असतो. म्हणजे पावसाचं किती महत्त्व असं, एवढ्या पाण्यावरती किती खुशी आहे. इथं एवढं लावू शकते, तर एवढं पेरलं आहे आम्ही एवढ्या पाण्यावर. आणि ते जनावरच बघते, म्हणजे पाऊस आल्यावर किती खुश असतील शेतकरी, विचार करू शकता तुम्ही. झालं वाटतं चालू, झालं लयच भारी. नाना चालू केलं होतं, बरं झालं. मग डोकं लावल्याशिवाय खरं. डोकं लावल्याशिवाय होत आता बरोबर होईल ना. बघू शकता. इथं आता आम्ही आणले. इथं तू हे बनवून थोडं, ते इकडे पण यायला लागले ना पाणी. हा त्याला थोडं चांगलं दार म्हणजे ते नाही का, थोडं खड्डं बनव. जमलं का? झालं बघा कसं बनवलंय 2 मिनिटातच. मला आता एवढ्या साऱ्या भिजायच्या. 1-2 दिवसात भिजून जाईल. आहे थोडं पाणी, पण 2 दिवसात भिजून जाईल. हा ही नदकडीची. हे बघा, हे बघू शकता. इथून 1 नंबर, इथून तर फार तिथपर्यंत भिजायचं. भिजून जाईल 2 दिवसात. मग उगल्यावर एवढं भारी. तर मला उगल्यावर पण दाखवून व्हिडिओ करून मी एक उगल्याचा, ज्वारी उगल्याचा. ह्याच्यात लावू का? त्याच्यात लावू? ह्याच्यात लाव ना, ह्याच्यात लाव. ह्याच्यात लावू का? मला वाटतं स्टार्टिंग पासून एक पासून घेणार ना तिथून पलीकडूनच. हा तिथूनच घे, मग अलीकडे भिजतील. डायरेक्ट मध्ये कशाला लावतो? येतं ते बनवायला. मी बनवू लागू थोडं. नाही काही गरज नाही. मी हाय आता थोडंच करावं लागते. राहू दे. बघा चालू आहे आमचं. ते पाणी जायला वेळ लागतोय ना, तर मग मी आहे ना. एवढं पाणी मुरतंय ना, पाऊसच नाही कसलाच, माहिती आहे का? नाहीतर असं पाऊस असताना पाणी आतपर्यंत आलं असतं. पण पाणी खूप दिवस झालं पाऊस नाही, तर पाणी सगळं जमिनीत मुरायला लागलं. वेळ लागतोय त्याला पुढं यायला. जमलं पहिलं ह्याच्यामध्येच लावून टाक. म्हणतो ते त्याला हाताने काय हे का? काय करायचं त्याला उडून आता? पाट का? मग अरे बैलांना चांगलं झालं ना. हाताने किती वेळ लागला असता. काही म्हणू ना, बैल आहेत म्हणून तरी बरं आहे. कारण काही गोष्टी अशा की आपण नाही करू शकत. बैल असले की सगळं होते. म्हणजे बैल खरं शेतकऱ्याचा मित्र. बैल शेतकऱ्याचा मित्र कोणीतरी बैल त्यांच्यामुळे झालं. नाही तर शेती होती नाही तर होऊ शकत नाही. ते तर आहे बाबा. आता आपण एवढं करायचं मेहनतीने, जर किती वेळ लागला असता हाताने. तेच म्हणलं ना मी, किती वेळ लागला असता. करू हात दुखले असते त्याचे. चला पाणी द्यायला चालू केलं आता. आणि बघू शकता वातावरण कसं झालंय. खूप भारी. पाहू शकता वातावरण कसं आहे.
हे आमचं छोटंसं म्हणजे छोटा पाण्याचा स्रोत, त्याच्यामध्ये भिजवणं चालू आहे. बाकी आमची चाऱ्यासाठी फक्त, कारण आमच्याकडे एवढं काही पाण्याचा स्रोत नाही, काही नाही, एवढ्याच ह्याच्यात चारा वगैरे होईल. हां, आणि आता घेऊन आणि एवढं भिजून घ्या. ओके बाय. उद्या भिजवलेला व्हिडिओ बनवते मी. आणि सध्या टाटा, बाय बाय. भेटू उद्या. ओके टाटा. टाटा.